श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज मी सांगणार आहे की नागपंचमीची आपल्याला सेवा कशी करायची आहे व त्याचे काय नियम आहेत व त्याची कथा काय आहे आणि कशाबद्दल आपण कशी सेवा करायची व सोमवारी आपल्याला श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे तर त्याचा उपवास कसा पकडायचा. आता काही ठिकाणी आमच्या इकडं जशी पद्धत आहे तशी आदल्या दिवशी उपवास पकडला जातो, तर काहींच्या इथं दुसऱ्या दिवशी पकडला जातो. तर आमच्या इथं रविवारी पकडला जातो. म्हणजे जसं की आता सोमवारी नागपंचमी आहे तर आम्ही रविवारी उपवास पकडणार आणि दुसऱ्या दिवशी सोडणार. पण आता मला श्रावणी सोमवार आहे म्हणून मी काय करणार आहे, रविवारी उपवास पकडणार आणि सोमवारी दिवसभर पकडणार आणि संध्याकाळी सोडणार उपवास. सोमवारच्या संध्याकाळी मी श्रावण महिन्यातला उपवास सोडणार, अशी आमच्या इकडं पद्धत आहे. तर तुमच्या इकडं कशी पद्धत आहे मला कमेंट करून सांगा. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता. आता पूजेची मांडणी कशी करायची आहे, तर पूजेची मांडणी तुम्हाला एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीने करायची आहे. एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, त्याच्यावरती लाल किंवा पिवळं किंवा हिरवं, काळं सोडून कोणतंही वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे. तिथे तुम्ही लहायचं पाकिट मिळतं. जसं की आता तुम्ही कुठे बाजारामध्ये गेलं ना तर तुम्हाला लहायचं पॉकेट मिळेल. त्याच्यामध्ये नागपंचमीचं नागदेवताची जे प्रतिमा असते ना त्याच्यामध्ये सगळं असतं, तर ते तुम्हाला लावायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही एखादा कलश मांडू शकता जर तुम्हाला मांडायचं असेल, नाही मांडला तरी चालेल. त्याच्यानंतर लाह्या ठेवायच्या आहे, खडी साखर किंवा फुटाणे गुळ ठेवू शकता किंवा तुम्ही जो काही नैवेद्य करणार असेल तो ठेवू शकता. दिवा लावू शकता, अगरबत्ती, हळदी कुंकू, फूल वाहून नागदेवतेची पूजा करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता घरामध्ये. आणि जर तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि घरामध्ये तुम्ही दूध ठेवू शकता. जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तर वारुळ असतं मुंग्यांचं, किंवा आपण शिवपिंडीवरती जातो. भरपूर जण आता आमच्या इथं शिवपिंडीवरती जातात, तर शिवपिंडीवरती तुम्ही दूध घेऊन जाऊ शकता, दिव्यामध्ये तेल घेऊन जाऊ शकता, अगरबत्ती घेऊन जाऊ शकता, वस्त्र घेऊन जाऊ शकता आणि आपलं बेलपत्र पण कोणी कोणी वाहतात तेही तुम्ही घेऊन जाऊ शकता. हे सगळं तुम्ही पूजेचे साहित्य घेऊन शिवपिंडीवरती तेही अर्पण करू शकता. हे सगळ्या तुम्ही वस्तू घेऊन जाऊ शकता आणि देवालाही अर्पण करू शकता. किंवा नागपंचमीच्या आता सध्याला आमच्या इथे तरी पुण्यामध्ये जास्तीत जास्त, आता मी सिटीमध्ये राहते तर इथं वारुळ असं कुठं उरलेलं नाही आहे. सगळीकडे बिल्डिंग आणि सोसायटी झालेल्या आहेत आणि सगळीकडे घर. तर पहिलं होतं तर भरपूर जण जात होते, तर आत्ता काय केलं जातं की शिवपिंडीवरतीच अर्पण केलं जातं ह्या सगळ्या गोष्टी. मग त्यामुळं काय वारुळ वगैरे राहिले नाही. पण जर तुमच्या इकडं वारुळ वगैरे असेल ना तर तुम्ही तिथं जाऊन पूजा करू शकता, पाया पडू शकता, दूध, दही, साखर वगैरे ह्याचा नैवेद्य अर्पण करू शकता. दूध तर आपण सापाला देत नाही, पण एक घरामध्ये पूजू शकतो. घरामध्ये ज्या फोटोला आहे तिथे दूध ठेवू शकतो. सपोज आता भरपूर ठिकाणी आता आमच्या इकडे काय करतात की एक जे असतात ना नाग घेऊन येतात, म्हणजे साप घेऊन येतात आणि त्यांना काय बोलतात आता मला आठवत नाही त्यांना काय म्हणतात. तर नाग म्हणजे पिटारी असते त्यांची, त्याच्यामध्ये ना साप घेऊन येतात आणि ते वाजवतात, पुंगी वाजवतात. त्याच्यानंतर सापाची वगैरे तीही पूजा केली जातात. जर तुमच्याकडे असं कोणी घेऊन येत असेल तुम्ही तशी पूजा करू शकता. पण सहसा सापाला दूध कधी पाजत नाही आहे, तर तुम्ही पाजू नका, फक्त पूजा वगैरे करा आणि पाया पडा, एवढंच करा. पण घरामध्ये तुम्ही तुमच्या फोटोपाशी दूध, खडी साखर, नैवेद्य वगैरे दाखवू शकता आणि तुम्ही शंकराच्या मंदिरावरती कुठे पिंडीवरती जाऊन दाखवू शकता, हेही करू शकता. ह्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. त्या दिवशी भावाचा उपवास पकडला जातो आदल्या दिवशी. आता ज्यांना भाऊ आहे तेही पकडतात आणि ज्यांना भाऊ नाही आहे ते पण पकडतात. तर ते भाऊ कुणाला मानतात, तर भाऊ हे आपले नागदेवतेला भाऊ मानतात आणि त्यांच्यानुसार उपवास पकडला जातो. आता माझ्या मम्मीला भाऊ नाही आहे, तर मम्मी पहिले काय करायची की देवाच्याच नावाने उपवास पकडायचे, त्यांनाच देव म्हणजे भाऊ मानायचे. आता माझी मम्मी एकटीच आहे म्हणून तिला भाऊ नाही म्हणून ती देवालाच भाऊ मानायची आणि त्यांचीच पूजा करायची. आता कुणाला भाऊ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने देवालाही भाऊ मानू शकता. कारण सगळ्यात मोठे हे की देव जर आपल्यासोबत असेल तर काही गुणाची गरजच नाही, साक्षात आपण त्यांची सेवा करत असेल तर तुम्ही त्यांनाही, ज्यांना कुणाला भाऊ नसेल, एक म्हणजे कसं आता माझ्या मम्मी एकटीचं, भाऊ पण नाही बहीण पण नाही, तर काहींच्या घरी कसं असतं 2 मुली असतात, भाऊ नसतो, मुलीच असतात, किंवा 3, 4 किंवा 5 मुली असतात, भाऊ नसतो, तर त्यांनी आपल्या नागदेवतेला भाऊ मानून त्यांची सेवा तुम्ही करू शकता अशा पद्धतीने. आता मला भाऊ आहे म्हणून मी भावाचा उपवास पकडते आणि दुसऱ्या दिवशी सोडते. आता दुसऱ्या दिवशी मी सोडणार कधी, तर संध्याकाळी सोमवारी सोडणार, कारण श्रावण महिन्यातलाच पहिला सोमवार आहे. तर मला श्रावण महिनाही असतो आणि मी शनिवारचाही पहिला श्रावण शनिवार आहे, तर तोही मी पकडते, तोही तुम्ही उपवास करू शकता.
अशा पद्धतीने करू शकता. तुम्ही तुमच्या आसपास कुठेही जर असेल, वारूळ नसेल, मंदिर असेल तर मंदिरातही करू शकता. वारूळ असेल तर अतिउत्तम, तुम्ही तिथेही जाऊन सेवा करू शकता. आता वारूळ तर आमच्या इथं कुठेच नाही आहे आणि भेटणं शक्य पण नाही आहे. झाडच भेटत नाही आहे लवकर, तर वारूळ कुठून भेटेल? कारण पूर्ण सिटी झाली. पहिलं खूपच हे होतं, तर आता आम्ही पुजायचो वगैरे, पण आता नाही आहे. तर आता सहसा सगळ्या गोष्टी हे मंदिरात जाऊन किंवा घरातच पूजल्या जातात. भरपूर जण बायका वगैरे जातात. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही शिवपेंडी घरात असेल तिथेही करू शकता. किंवा आपल्या लाह्या मिळतात, त्या लाह्यांमध्येच नागदेवताचे फोटो आणि त्या फोटोची तुम्ही पूजा करू शकता. आघाडीची माळ करू शकता. आघाडीची माळ तुम्हाला ज्यांच्याकडून फोटो वगैरे घेसाल ना, रविवारी किंवा आदल्या दिवशी शनिवारी, तर तिथे तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. आणि ह्या ज्या नागपंचमीची जी कथा आहे ती कथा अशी आहे की एक म्हणजे फॅमिली होती जे की गावामध्ये राहत होती, म्हणजे शेतकरी फॅमिली होती ती. तर त्यांचे 3 मुलं होते, 2 मुलं आणि 1 मुलगी होती आणि ते नवरा बायको होते. तर ते त्यांची अशी कथा आहे की त्यांची शेती करत होते, ते नांगरत होते शेती वगैरे करताना. तर नांगरताना तिथे त्यांच्या शेतामध्ये नागिनीने 3 पिल्लं दिले होते. 3 पिल्लं दिले होते, अंडी दिले होते. तर ती अंडी फुटून पिल्लं बाहेर आले होते आणि शेतकरी नांगरत असताना त्याच्यामध्ये असं झालं की नांगरतानीच त्याच्या नांगरतानीच ती 3ही पिल्लं एक्सपायर झाली, म्हणजे वारली ती पिल्लं. मग त्या नागिनीला कळालं, तिने लक्षात ठेवलं की माझी पिल्लं ह्यांच्यामुळं मेलेली आहे. तर त्या नागिनीने काय केलं, ते लक्षात ठेवून ते डोळ्यात धरून, अशी कथा आहे. पहिलं म्हणजे पोथी पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे आणि पहिलेही झालेले खूप म्हणजे खूप काळाच्या अगोदर. तर ती कथा मी तुम्हाला सांगते. तर तिने लक्षात घेतलं आणि ते डोळ्यात धरलं आणि ती त्यांच्या घरी गेली, शेतकऱ्याच्या घरी रात्रीची. तिला कळालं की हा इथं राहतो, ह्याने माझे पिल्लं मारलेत, तर मीही ह्यांच्या घरामध्ये कुणाला ना कुणाला मारणारच, अशी त्याची कथा आहे. तर तिने रात्रीचं जाऊन शेतकऱ्यालाही मारलं, त्याच्या पत्नीलाही मारलं आणि त्याचे 2 मुलं होते त्यांनाही मारलं. ती मुलीचं लग्न झालेलं होतं म्हणून ती वाचली. मुलगी ही तिच्या नवऱ्याच्या घरी होती, सासरी होती. तर तिने त्या नागिनीने ह्या चौघांनाही मारून टाकलं. तर दुसऱ्या दिवशी ज्या शेतकऱ्याची मुलगी होती तिचा उपवास होता आणि उपवास पकडला तिने. नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास पकडला आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीला पूजायला गेली. तेव्हा तिने सांगितलं की वारुळामध्ये, हे नागदेवता, माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून काही चुकी झाली असेल तर मला माफ कर, माझी चूक भूलपत्रात घे. आमच्याकडून जाणून बुजून झाले, आम्ही काही मुद्दामून किंवा हे केलं, जाणून बुजून नाही केलं, आमच्याकडून चुकून झालेली की आम्ही काय असं हे केलेलं नाही की आम्हाला माहीतही नव्हतं, म्हणजे चूक झाली आमची, माफ घे, पदरात घ्या आम्हाला. अशा म्हटल्यानंतर नागदेवता तिथं प्रसन्न होतो. नागदेवता प्रसन्न झाल्यानंतर नागदेवता म्हणतो, माग तुझी काय इच्छा आहे? तर ती म्हणते, माझ्या कुटुंबाला पुनर्जन्म द्या किंवा मला त्यांची एवढीच इच्छा आहे की त्यांचा जन्म व्हावा आणि ते मला परत मिळावं, पुनर्जन्म होऊ द्या आणि त्यांच्यामध्ये प्राण घाला आणि जीव घाला. तर नागदेवता प्रसन्न होऊन तिच्या घरच्यांना, भावांना, तिचे 2 भाऊ असतात, आई वडील असतात, त्यांना पुनर्जन्म देतात आणि जन्म देऊन प्रसन्न होतात आणि ती क्षमा मागते की माझ्याकडून इथून पुढं कोणतीही चूक भूल होऊन देऊ नको आणि झाली असेल चुकून तर मला माफ कर नागदेवता, इथून पुढं माझ्याकडून होणार नाही आणि म्हणजे धन्यवाद, माझ्या कुटुंबाला माझ्यापाशी पुन्हा आणलं, अशी ह्याची कथा आहे. तर अशा पद्धतीने कथा आहे. तर कोणी काय करतं, माझी आजी जी होती ना, मम्मीची आई, ती पहिली काय करायची, नागिनचे असे जोडे बनवायची घरी, म्हणजे पिठाचे वगैरे आहे ना. तर आता ती नाही आहे, नाहीतर मी तिला सांगितलं असतं बनवायला आणि त्याचा व्हिडिओ केला असता. ती गावी गेली तर अशा पद्धतीने ती पिठाचे वगैरे नागिन बनवून त्याची पूजा करायची. पहिलं खूप काही करायचे आणि आत्ता तर बघितलं असेल तुम्ही, झोके वगैरे पण नाही आहे. पहिले झोके पण खेळायचे. तर आम्ही लहान असताना, आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस आमच्यापेक्षा मोठे जे होते ना, तर ते साड्या घालायचे, संध्याकाळचे झोके खेळायचे. परत मंगळागौरीचे काही कार्यक्रम असायचे, फुगड्या खेळायचे, गाणे म्हणायचे, भरपूर असे कार्यक्रम व्हायचे. आणि आम्ही लहान होतो तेव्हा आहे ना, शाळेमध्ये पण असायचे असे.
साड्या घालायचो आम्ही त्या दिवशी, सगळेजण फोटो वगैरे काढायचे, फिरायचे नागदेवतेचे. परत त्याच्यानंतर मध्ये नागाचा फोटो काढायचा, त्याची पूजा करायची. हे सगळे असे कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये होते. तर माहिती नाही आत्ता होतात का नाही, पण आमच्या वेळेस होत होते. आणि आम्हाला त्यावेळेस त्याचं महत्त्व नव्हतं कळत, कारण आम्ही खूप लहान होतो. हे होतात ते पण आता आम्हाला त्याचं हळूहळू महत्त्व समजत चालले की का तेव्हा पूजा केली जाते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण जास्त करून प्राण्यांची खूप पूजा केली जाते, कारण प्राणी वाचवणं हा आपला धर्म आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे प्राण्यांची, मुक्या जनावरांची पूजा केली जाते. तर का पूजा केली जाते की आपण त्यांना वाचवतो, त्यांनाही जीव आहे, त्यांनाही जगण्याची अपेक्षा आहे. जसं आपल्याला वाटतं ना तसं त्यांनाही वाटतं, आणि त्यांचंही जीवन आहे. ह्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या सेवा केल्या जातो. आणि हिंदू धर्मामध्ये आपला हिंदू धर्म खूप छान आहे कशा पद्धतीने की आपण प्रत्येकाची पूजा करतो. घरात कोणीही बिना ओळखीचं जरी आलं तर त्याला पाणी देणं हा आपला धर्म आहे. आणि हा आपण प्रत्येकाला सांगत असतो की कुणीही असू दे, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. आपण प्रत्येकाचा मान सन्मान ठेवत असतो. त्यामुळं आपण खूप चांगले आहेत. आणि आपल्यामध्ये जे काही आहेत ना, जे हिंदू धर्मामध्ये तर प्रत्येकाची एक कथा आहे, कहाणी. आता सापाची पूजा करणं म्हणजे काय, साप आता सध्याला बघताय ना तुम्ही, तर खूपच कमी प्रमाणात आहे. आता तर सिटीमध्ये ते दिसतही नाही. पहिले तरी आमच्या इथं थोडंसं जंगल वगैरे होतं तर फिरायचे, पण आता नाही दिसत म्हणजे समजतही नाही. आता जसं जसं बघत चाललंय ना तुम्ही, आपली डेव्हलपमेंट होत चालली, तसं प्राण्यांना काही राहिलंच नाही. जंगलच राहिलं तर प्राणी कुठून राहतील. त्यामुळे ते सगळे मोकळे झाले. त्यामुळं आपण ह्या पूजा करून आपण आपल्या वन्यजीव जे काही प्राणी आहेत त्यांना वाचवण्यास मदत करतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता, उपवास करू शकता. आणि नक्कीच तुम्ही सेवा आणि उपवास दोन्हीही करा. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.